नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आता बघू शकतोय आज आपलं हे सुपारीच्या डॉर्फ रोपांचं लोडिंग चाललेलं आहे. आणि बरेच शेतकरी म्हणतात की मराठवाडा, विदर्भ ह्या भागामध्ये नारळ, सुपारी, काजू किंवा आंबा हे चांगल्या प्रकारे येत नाही, कारण ही कोकणातली किंवा समुद्रसपाटीची जी झाडं आहेत किंवा ह्या व्हरायटी आहेत त्या तिकडंच डेव्हलप होतात. पण मित्रांनो, तसं काय नाही आहे. आता आपण आज तर हे गोंदियासाठी आपण सुपारीचं लोडिंग करतच आहोत. त्याचबरोबर आपण यापूर्वीसुद्धा यवतमाळ, नागपूर या भागामध्ये नारळ असेल, सुपारी असेल हे सक्सेस केलेलं आहे. शेतकरी फणससुद्धा लागवड झालेली आहे नागपूरमध्ये कवळे साहेबांकडं. आणि तसेच आता काजू म्हटलं तर अहमदपूर लातूरमधील अहमदपूर जे परभणी रोड आहे तिथं उपरवाड म्हणून विस्तार अधिकारी आहेत, ते साहेबांनी पण काजू लागवड यशस्वी केलेली आहे. तर अशा पद्धतीनं आता जी आपली कोकणातली पिकं आहेत किंवा समुद्रसपाटीवरची जी पिकं आहेत ते आता डॉर्फ व्हरायटी किंवा कलमी झाडं असल्यामुळं आता त्याचं आपल्याला इतर भागामध्ये सुद्धा प्लांटेशन करता येते आणि ते सक्सेस झालेलं आहे. सक्सेस झालेले शेतकरी आहेत. तसेच आज रोजी आपण आता हे जे लोडिंग करतो आहे ते 30 जानेवारी 2025 रोजी आता आपण हे आज सुपारीचं बुटक्या जातींचं लोडिंग करतो आहे. आता याबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घेणारच आहोत. तरी आपण आता जास्त वेळ न घालवता सुपारी लागवड याविषयी बोलणार आहोत. तर आता मित्रांनो, सुपारी लागवड म्हटलं की उंच जाणारं झाड, नारळ लागवड म्हटलं तर उंच जाणारं झाड, ते काढायचं टेन्शन किंवा समुद्रसपाटीलाच येणारं किंवा कोकणातलं पीक असं समजलं जातं. पण आता ह्या ज्या बुटक्या जाती आहेत आता ह्याच्यामध्ये श्रीवर्धन सोडली उंच जाणारी, तर मोहितनगर असेल, विठ्ठल असेल, मंगला, इंटरमंगला अशा इत्यादी ज्या विविध व्हरायटी आहेत त्या बुटक्या व्हरायटी आहेत. आता मी तुम्हाला बुटक्या व्हरायटीचं झाडसुद्धा आपल्या नर्सरीमधलं दाखवणार आहे. तर आता ह्याची लागवड म्हटलं तर आपण जनरली 8x8 करायचं आहे. एकरी 750-700 रोपं लागतात आणि तिसऱ्या वर्षी आपल्याला उत्पादन येते. असताना हे 1.5 वर्षाचं रोप आहे. आणि नेहमीप्रमाणे आता बघू शकतो आपण हे जे लोडिंग चाललं आहे त्याच्यामध्ये आपण रोपं सॉर्टिंग करून भरत आहोत. खराब रोपं बाजूला काढलेली आहेत आणि चांगली रोपं आपण घेत असतो. अशा पद्धतीनं सिलेक्टेड जो माल आहे, कारण 1000 किलोमीटर गाडी आपली लांब जाणार आहे. ट्रान्सपोर्टची गाडी आलेली आहे आपल्याकडं कोल्हापूर ट्रान्सपोर्ट कडून. आणि अशा पद्धतीनं आता हे लोडिंग चालू आहे. तर आता बघू शकतो आहे. तर मित्रांनो, हे लागवड अंतर सांगितलं, त्यानंतर 3-3.5 वर्षामध्ये आपल्याला सुपारी चालू होते. आता आपण थोडंसं आता इकडंसुद्धा बघणार आहे की आता आपल्याकडे जी मसाल्याची झाडं सावलीमध्ये येणार आहेत त्याच्याबद्दलसुद्धा आपण थोडंसं बघणार आहेत. आपल्याकडे इकडं हिंग आहे, त्यानंतरनं बरीच आता इकडं झाडाचं समजा अंजीर वगैरेसुद्धा ठेवलेलं आहे. पण मसाल्यामध्ये म्हटलं तर अन्नपूर्णा आहे, लवंग आहे, वेखंड आहे, इकडं इन्सुलिनसुद्धा ठेवलेलं आहे, सोनचाफा आहे. आता मित्रांनो, अशा पद्धतीनं आता ही जी आपली नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाडू तालुक्यात मलकापूर या गावी आपली नर्सरी आहे. शासन मान्यता नर्सरी आहे. सर्व प्रकारची फळझाडं, फुलझाडं, शोची, जंगली, आयुर्वेदिक, मसाल्याची इत्यादी विविध प्रकारचे आपल्याकडं सर्व प्रकारचे प्लांट्स मिळतात. खात्रीशीर रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन देणारी आपली ही महाराष्ट्रातली एकमेव अशी नर्सरी आहे. आणि आता बघू शकतो इकडं आता राशीनुसार जी काय झाडं लोकं लावतात त्याचीसुद्धा आपण विविध अश्वगंधा असेल, लोहा असेल, रिटा, खैर, शिवण इत्यादी बरीच 25-30 प्रकारची झाडं आहेत. त्यानंतर हा आहे ऑल स्पायसेस, त्यानंतर वेलची आहे मसाल्यामध्ये. तसेच आपल्याकडं काळी मिरी वेल आहे, बुशमिरी आहे, तमालपत्री, दालचिनी आहे. तसंच इकडं आता ही बघू शकतो पानं जी हिरवी दिसत आहेत ती कॉफीचं प्लांट आहे. तर मित्रांनो, हे अशा पद्धतीनं आपल्याकडं कोणतं झाड असं नाही आहे, सर्व प्रकारची झाडं असतात. आता आपण जे राशी भविष्यानुसार वेत असेल, वाळवा असेल, कुचला असेल किंवा टेंभुर्णी असेल, आता ही बघू शकतो अशी काही झाडं आहेत. आणि त्यानंतर आता मी तुम्हाला इकडे येण्याचं कारण म्हणजे ही बघू शकतो आपलं असं हे बुटक्या सुपारीचं जे झाड आहे, बघू शकतो की त्याला 6-7 फुटावरच सुपारी लागून गेलेली आहे. आणि हे आपलं असं बुटक्या जातीच्या सुपारीच्या झाडाचं हे आपल्याकडे डेमो प्लांट आहे. आणि बघू शकतो आपण की आपल्याकडं आता उंच जाणाऱ्या जाती जे मी श्रीवर्धन म्हटलं त्याचंसुद्धा आपल्याकडं प्लांट आहे, ते सुद्धा आपण बघणार आहोत.
तर मित्रांनो, असे हे आपले ह्या चॅनलवर व्हिडिओ येत असतात आणि त्याला तुमचा चांगला प्रतिसादसुद्धा आहे, त्याबद्दल आपलं धन्यवाद. आणि आता इकडे बघू शकतो आपण की सुपारीचं इकडे हे उंच गेलेलं सुद्धा एक झाड दिसतं आपल्याला, लांबूनच आपण बघणार आहे म्हणजे कॅमेऱ्यात येईल असं. तर अशा पद्धतीने हे अशी श्रीवर्धन जातीचं ते प्लांट आहे. आणि आपल्याकडं आता मँगोस्टीन असेल, त्यानंतर इकडं आता लवंग आहे, मिरीवेल आहे. तर अशी विविध आपल्याकडं सर्व प्रकारचे 1500 अधिक प्रकारचे प्लांट्स आहेत, खात्रीशीर रोपं आहेत. आणि ही सगळी झाडं आपण सावलीमध्ये ठेवलेली आहेत, कारण ही झाडं आपली मसाल्याची सावलीमध्ये येतात. किंवा सुपारी असेल, ही आता आपल्याला नारळाच्या बागेमध्ये आपण ही झाडं लावू शकतो किंवा इतर कुठली बाग असेल त्याच्या सावलीमध्ये ही झाड लावू शकतो आहे. आता ज्या लोकांनी मोहगनी, सागवान किंवा काय लावलेलं आहे, तर ते त्यामध्ये हा मिरीवेल लावू शकतात. हे 1-2-2.5 वर्षानंतर याचं उत्पादन चालू होतं आहे. लाईफ म्हटलं तर 10-15 वर्ष लाईफ राहते त्या वेलाची, 10-12 वर्ष तर मिनिमम. तर मित्रांनो, आता बघू शकतो आपण हे अशा पद्धतीनं आता लोडिंग चाललेलं आहे. पुढं आपण आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्याच भागामध्ये जे नारळ लोडिंग होणार आहे ह्याच गाडीमध्ये, त्याचंसुद्धा आपण व्हिडिओ पाहणार आहोत. आणि असेच नवनवीन व्हिडिओ, माहितीपूर्ण व्हिडिओ मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरांबरोबरसुद्धा शेअर करा, जेणेकरून आपल्याबरोबर आपल्या इतर मित्रमंडळी, पाहुणेपांनासुद्धा आपल्याला ही माहिती पोचवायला मदत होते. आणि आपण हा व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिला त्याबद्दलसुद्धा आपले मनपूर्वक धन्यवाद. आणि आपण थांबणार आहोत या व्हिडिओमध्ये. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.